नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट झालेली आहे. आयोगाने एमपीएससी परीक्षेतील ऑप्टिंग आउटचा निर्णय रद्द केलेला आहे. त्याचं कारण म्हणजे 2 ते 3 दिवसापूर्वी व्हायरल झालेली एक ऑडिओ क्लिप, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त पदांवर सिलेक्शन झालेला एक विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांकडून केलेली लाखो रुपयाची मागणी. बाजारीकरण एका प्रकारे मी म्हणेन. काय झालं की विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्याला कॉल केला की बाबा मी त्या पदांवरनं माघार घेतो, तू मला इतके रुपये दे. लाखो रुपयाची मागणी करण्यात आली आणि ही बाब आता आयोगापर्यंत पोहोचलेली आहे आणि आयोगाने आता हा निर्णय घेतलेला आहे की ऑप्टिंग आउटचा पर्याय रद्द करावा, जेणेकरून हे जे काही बाजारीकरण माजलेलं होतं ते बंद करण्यात यावं. म्हणजे मृत व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खाणारी जी काही आपण एक प्रजाती म्हणतो ती आपल्या समाजात, आपल्या प्रशासनात आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याच कर्माचे फळ आहेत की जे जे खरे विद्यार्थी आहेत, जे चांगल्या मेहनतीने पास होतात, तर त्यांना ते भोगावं लागतं आहे. काय निर्णय तो आपण समजून घेऊया. तर सुरुवातीला बघा की काल 13 मेला एक प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलं आयोगाकडनं. त्यामध्ये त्याचा विषय होता की भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा जो ऑप्टिंग आउटचा जो पर्याय आहे तो आता रद्द करण्यात आलेला आहे. काय काय गोष्टी त्यांनी बोलल्यात ते आपण समजून घेऊ. बघा काय आहे तर एमपीएससीने भरती प्रक्रियेतील जो ऑप्टिंग आउटचा पर्याय होता तो रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी उमेदवारांना निवड यादीत आल्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध होता, तो आता बंद करण्यात आलेला आहे. यापूर्वी आपल्याला चॉईस होती की मला ती पोस्ट पाहिजे की नाही, मला बाहेर पडायचं आहे की नाही, तो आता निर्णयच त्याला घेता येणार नाहीये, कारण ऑप्टिंग आउटचा पर्याय बंद करण्यात आलेला आहे. तसेच गिव्ह अप आणि ऍक्सेप्टेड संमती पर्याय देखील रद्द करण्यात आलेला आहे. रद्द केला. आता तुमच्या निर्णयावर आता काही होणार नाही. क्लिअर. त्यांनी पुढे आणखी गोष्टी दिलेल्या आहेत की हा निर्णय आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षा तसेच मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी लागू असणार आहे. म्हणजे एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, तसंच विभागीय ज्या स्पर्धा परीक्षा असतात यांच्यासाठी हा लागू असणार आहे निर्णय. म्हणजे यापूर्वी ऑप्टिंग आउटचा पर्याय उपलब्ध होता, तो आता नसणार आहे. पुढे एकल संवर्गाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट कायम राहील. ही बाब लक्षात ठेवा. एकल संवर्ग म्हणजे कुठल्या तरी एका पदासाठी जर समजा जर परीक्षा होत असेल तर त्यासाठीची वेटिंग लिस्ट कायम आहे, पण बहुसंवर्गीय पदभरती जर होत असेल तर या प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा यादी राहणार नाही. जसं की एमपीएससी राज्यसेवा घ्या, त्यामध्ये विविध पदं भरल्या जातात. मग असा विद्यार्थी समजा जर माणूस आला तहसीलदार पदासाठी सिलेक्ट झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा तो डेप्युटी कलेक्टर पदासाठी म्हणजे त्याच्यापेक्षा वरच्या पदासाठी जर तो प्रयत्न करतो आहे, तर अशा याच्यात समजा जर त्याला पुन्हा एकदा तहसीलदार पद मिळालं तर त्याला आता काही चॉईस राहणार नाही. त्यामध्ये असं होणार आहे आता की तुम्हाला जो काही ऑप्टिंग आउटचा पर्याय तो उपलब्ध राहणार नाही. तर अशा परीक्षा ज्यामध्ये बहुसंवर्गीय पदभरती केल्या जातं आणि त्यामध्ये काय होणार आहे की बहुसंवर्गीय पदभरतीत उमेदवार ज्या पदांवर आधीच नियुक्त झाला असेल त्या पदासाठी किंवा त्यापेक्षा निम्न पदासाठी पुढे विचार केला जाणार नाही. जसं मी आता तुम्हाला म्हटलं की एखादा विद्यार्थी जर तहसीलदार या पदासाठी सिलेक्ट झाला आणि तो डेप्युटी कलेक्टरसाठी पुन्हा एक्झाम देतोय आणि पुन्हा पुढल्या वर्षी त्याला तहसीलदार पदच मिळालं, तर याचा अर्थ ते पद तो आता अडवून ठेवू शकत नाही. मी तर असं म्हणेल की ते पदच त्याला मिळणार नाही. तर ते पद आता बाकी विद्यार्थ्यांसाठी विचारात घेतलं जाईल किंवा त्यापेक्षा निम्न पद जरी त्याला मिळालेलं असेल, म्हणजे की माणूस झाला की त्याला नायब तहसीलदार पद मिळालं असेल तर त्या पदासाठी त्याचा विचार केला जाणार नाही. ही बाब चांगली आहे, तशी आयोगाकडून केला गेलेला तो चांगला एक निर्णय मला वाटतो. हा निर्णय प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे काल 13 तारखेला जी मीटिंग झाली आणि त्यानंतर जे काही प्रसिद्धी पत्रक लागू करण्यात आलेलं आहे, जाहीर झालं, तेव्हापासूनच हा निर्णय आता लागू झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, की जो निर्णय यापूर्वी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच आणलेला होता, पण त्या निर्णयाला घेऊनही लोक कसं बाजारीकरण करतात, कसा स्वार्थ जपतात, मृत व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खातात, ही बाब आपल्याला या प्रकरणातून पाहायला मिळते. जे विद्यार्थी इतकं मेहनत टाकतात आहे, मिडल क्लास फॅमिलीचे आपले लोक आहेत, मध्यमवर्गीय आहेत, ग्रामीण भागातून येतात, पैसा खर्च करतात, पुणे त्यानंतर आपलं संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती या शहरामध्ये राहतात आणि त्यातही विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने जर पुढे जावे लागत असेल तर मग काय होणार? कॉम्पिटिशन फेअर आहे की? तर नाही. कारण असे लोक आहेत जे लोक बाकी जागा अडवून ठेवतात आणि त्याच्या बदल्यात लोकांकडनं पैसे मागतात, म्हणजे विद्यार्थ्यांकडनं पैसे मागतात. ही बाब बिलकुल स्वागतार्ह नाहीच आहे. असे जर लोक जर समजा प्रशासनात असतील तर काय भविष्य असणार आहे देशाचं? किंवा असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी कदाचित या विद्यार्थ्यांना पैसे दिले 8-8 लाख रुपये स्वतःना सिलेक्ट करून घेण्यासाठी, तर हे विद्यार्थी तर आल्याबरोबर सुरुवातीला ते 8 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न करतील, म्हणजे इन जनरल आपण काय म्हणू त्यांना, भ्रष्टाचार करतील. मग असे लोक जर प्रशासनात येतील तर हे तर आपल्या देशाला पोखरून खाऊन टाकणार आहे. कठीण आहे. तुम्ही तुमचा निर्णय जो असेल, तुमचं जे मत असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण इथे थांबतो आहे, पण ही बाब बिलकुल चुकीची आहे. अशा गोष्टी जर होत असेल त्या संबंधी आणखी काही कठोर पावले जर उचलता येत असतील तर ते उचलल्या गेले पाहिजे.
व्हायरल क्लिपचा इन्व्हेस्टिगेशन करून जोही विद्यार्थी त्यामागे होता त्याचं तर एकचं सस्पेन्शन झालं पाहिजे, मी तर म्हणतो डिसमिसल झालं पाहिजे. आणि असे लोक जर जर असतील आपल्या प्रशासनामध्ये तर सर्वात पहिले त्यांना ट्रॅक करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्यात आली पाहिजे. आज इथेच थांबूया. धन्यवाद.